गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे काय बरे आहात ना? काय चाललंय? आज आहे संडे 13 तारीख आणि मी चाललो एका छोट्याशा शॉर्ट राईडवर एका माझ्या जुन्या मित्राबरोबर. आधी प्रोग्राम असा आहे की आधी त्याच्या घरी जायचं आहे आणि तिकडनं मग आम्ही पुढे जाणार आहोत. मला जरा उठायला आज खूपच उशीर झाला. संडे होता आणि रात्री झोप लागेना, उशिरा झोप लागली आणि मग उशिरा उठलो, उशिरा आवरलं आणि निघालो. असं आहे. जस्ट त्याच्याशी कॉल झाला तर बोलणं आलं, पोचतोय म्हणलं त्याला आणि तो म्हणलं ठीक आहे भेटूया. मग अशा पद्धतीनं आता आम्ही तर जायचं ठरवलं आहे आणि कुठे जाणार आहे ते थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. मे बी तुम्हाला थंबनेल बघून कळाला असेल, पण नसेल तर मी थोड्या वेळातच रिव्हील करेन. आता सुट्ट्या काढणं एवढं मोठं काही शक्य नाही, त्यामुळे जायचं आहे. इज ऑल्सो माय एक्स कलीग फ्रॉम माय पास्ट कंपनी. म्हणजे मलाही माहीत नव्हतं ॲक्च्युली की हाही राईडमध्ये इंटरेस्टेड आहे, जातो त्याच्या बाकीच्या मित्रांबरोबर करतो वगैरे. तो बरेच महिने आमचं शॉर्ट राईड करायचं चाललं होतं, कारण दोघांना आम्हाला काय सुट्ट्या काय जास्त मोठ्या मिळत नाही, त्यामुळे लांबची राईड करताना जरा अवघड जातं. सो फुल ना फुलाची पाकळी जे असं म्हणतात ना, ते खरं आहे. तसंच आमच्या बाबतीत आहे काहीतरी. सो तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही कुठे जाता शॉर्ट राईडला? प्लीज सांगा मला, मी पण त्या जागा एक्सप्लोअर करेन. कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा. आजच्या राईडबद्दल मी जरा मस्त एक्सायटेड आहे. छान बघू काय करतं. आणि लास्ट टाईम जो माझा कॅमेरा पडत होता सारखा, तो मी काल रात्री म्हणजे 1-2 तास नाही पण तासाभरात मी तो फिक्स केला सगळा. तो मध्ये मी जो 4 आर्म ॲडजस्टेबल 4 आर्म घेतला होता ॲमेझॉनवरनं, त्याचे जरा स्क्रू टाईट केले आणि आता तो जरा मस्त हे झाला आहे, स्टडी टाईप झालेला आहे. स्टील थोडंसं तो ब्रोकन आहे, बट मी काल सगळी टेस्ट करून पाहिली. हेल्मेट, ते कॅमेरा लावून हेल्मेट असं जोरात हिसके देऊन पाहिलं, अजिबात कॅमेरा अँगल हालत नाही आहे. आत्ताही बराच वेळ झाला कॅमेरा अँगल हालत नाही आहे. सो होप फॉर द बेस्ट, चांगली होईल हा व्लॉग, टिकेल जरा कॅमेरा छानपैकी. होपफुली कॅमेरा अँगल पण मी सेट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतही असेल. बघू काय होतंय पुढे. सो मी आता अपर इंदिरानगर क्रॉस करून कोंडव्याच्या मार्गाला लागलो आहे. उंदरी रोडच्या थ्रू कोंडवा. माझा ॲक्च्युली जुना रोड आहे, तिथं माझं जुनं घर होतं. सेल आऊट केलं मी मागच्या वर्षी. फार प्रयत्न केला बाबा घर विकायला. ते 1-1.5 वर्ष लागला घर सेल करायला, पण झालं. तिथं राहणं काही होत नव्हतं आणि EMI मेंटेनन्स चालू होता, घर रिकामं होतं. सो त्यामुळे विकायचा प्रयत्न चालू होता माझा. विकलं गेलं, पण खूप वेगवेगळे आणि चांगले अनुभव आले, शिकायला मिळालं मला त्यातनं काही गोष्टी. आय थिंक मी रोड चुकलेलो आहे. मला त्या साईडनं जाऊन हे करावं लागेल असं वाटतं आहे, कारण इकडनं कोणी पुढे गेलेलं काही दिसत नाही आहे. मॅपवर पण बघतो आहे मी की तिकडनंच जायचं आहे, पण लोक इकडनं चालली आहेत. बरेच दिवस चालला होता माझ्या डोक्यात विचार, बुलेट विकायची का वगैरे.
पण नंतर एकदम असं इमोशनल होऊन वाटतं आहे नको यार, तो आपला आवडीचा नंबर घेतला आहे, तोही जाणार मग गाडीबरोबर, तो परत मिळणार नाही. सो नाही विकली अजून म्हणजे गाडी. आय थिंक आपण परत चुकलेलो आहोत रस्ता. मॅपकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. इकडनं डावीकडे असं आहे. ओके, बघू कुठं चाललो आहे, बरोबर आहे का. सिमिलर म्हणलं आहे त्यांनी. बघू काय होतं. सिमिलर ETA हा मार्ग बघू घेऊन आता परत तिकडं नको जायला. मागे रस्ता आहे अल्टरनेटिव्ह म्हणून. आता या साईडला मी फार कमी आलेलो आहे, हार्डली 2-3दा आलो आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट आहे म्हणे या रस्त्याला, पाहिलं होतं मी एकदा. इकडं वळायचं या छोट्याशा गल्लीत. ओके, मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. हॅलो मित्रांनो, परत कनेक्ट करू म्हणलं तुमच्याशी. आमची पुढची जर्नी जस्ट सुरू झालेली आहे. आत्ता आम्ही चाललो आहोत पुढे कानिफनाथ या शंकराच्या देवस्थानी. सो बघूया रस्त्यात काय काय वेगवेगळे अनुभव येत आहेत, कसं काय होतं आहे. काय इंटरेस्टिंग दृश्य दिसली तर नक्कीच शेअर करेन तुमच्याबरोबर. तर हा रोड माझ्यासाठी नवीन आहे. मॅप न लावता चाललो आहे मी, कारण माझ्या पुढे जो आहे हा समोर ब्लॅक हेल्मेट विथ CB 350, तो माझा एक्स कलिग मित्र, त्याला हा रस्ता पाठ आहे. सो आम्ही काय मॅप सध्या लावला नाही आहे, आता त्याला फॉलो करायचं आहे. आत्ता आमचा रूट आहे मग थोडंसं हे सांगतो तुम्हाला. आता आम्ही बापदेव घाटातनं पुढे जात आहोत सध्या. तर हा पुढचा जो डोंगर दिसतो तो काय आहे, कोणता आहे काय मला आयडिया नाही आहे, कारण या साईडला येणंच कधी झालं नाही. तो आता कळेल हळूहळू थोडं. बाकी तुमचे शॉर्ट ट्रिप्स कसे असतात? सोलो जाता तुम्ही का ग्रुप्सनं जाता सांगा मला. मी युजली सोलो जातो प्रत्येक ठिकाणी, पण आमचं याच्याबरोबर माझं जायचं ठरत होतं. गेले 2-3 महिने होतच नव्हतं, काही ना काही कारणं आडवी यायची. तो आज मुहूर्त लागला आणि मग आता निघालो आहे. तुम्ही कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर केलेत ते प्लीज कमेंट करून सांगा मला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. डोंगरातलं हे दृश्य मला इतकं आवडतं ना, म्हणजे आज भिजलं तरी काय हरकत नाही असं होईल, पण नंतर जायला हा कॅमेराची काळजी वाटते. कारण ही माझी जी टँक बॅग आहे ती काय वॉटरप्रूफ नाही आहे.
आतल्या गोष्टीसुद्धा ओल्या होतात भिजल्यावर. हे मी घेतलेला पूर्वी अनुभव गोव्याच्या राईडला. सो देव करो आणि आजची राईड ही अशाच छान वातावरणात होऊ दे. थोडंसं ऊन, थोडासा गार हवा, थोडीशी गार हवा. आय एम एन्जॉईंग टू द फुलेस्ट. कारण नेचर म्हटलं की मला असं इतकं समाधान आणि एक असं शांतता फील होते ना, की जी रेग्युलर लाईफमध्ये आपण नाही फील करू शकत ते धकाधकीच्या जीवनात. निसर्गात आल्यावरच ती एक प्रकारची शांतता अशी मस्त, म्हणजे अशी रक्तात उतरल्यासारखी वाटते. शांत होतो मी एकदम असं. पावसाचं वातावरण नक्की दिसत आहे. काळे ढग दिसलेत, सूर्याला झाकून टाकलेला आहे. गार हवा मस्त जेव्हा आपल्या स्किनला टच होऊन वाहतीये ना, काय सांगू, मला शब्दात तो अनुभव सांगता येत नाहीये. गार हवा अशी ती मस्त आपल्या स्किनला टच होतीये. बुलेटचा डग 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 आवाज. इथं बरेचसे बायकर्स आलेले आहेत, अगदी फुल्ली प्रिपेअर्ड, अगदी म्हणजे ते जॅकेट विकेट घालून. मला कळत नाही ते एवढी गार हवा एन्जॉय करायच्या ऐवजी हे असे काय एवढे अगदी जाड कपडे घालून आहेत. मी तर आज पर्पजली म्हणजे काही घातले नाही ते जॅकेट, नाही ठरवून. म्हणजे म्हटलं इथं जवळच जायचं आहे तर नो मस्ती, शांततेत जायचं. फारच जरा तरुण लोकांचं रक्त दिसतंय, अगदी फुल कसेही चाललेत ते. हे सगळे स्टंट करून झालेत मी माझ्या 20s मध्ये 30s मध्ये. सो हे बघा, हे लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करतात असं. हां सेकंड काय म्हणलास? चांगला चांगला. कानिफनाथ मंदिर 1 किलोमीटर. व्हेरी गुड. पोचलोच. हा 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 हा, काय गार वारं. AC झक मारतंय याच्यासमोर. एक मस्त कॉट टाकायची, गादी कॉट उशी पांघरून छान झोपून जायचं. फक्त इथं जेवणाची खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे, झोपण्याची सोय मस्त होईल इकडं. कडनं पुणे. ओके, इथं लोक येत आहेत चालायला. मी आत्ता पाहिलं एक आजोबा चालत होते, वॉकिंगला येत आहेत इकडं लोक एवढ्या लांब.
अशा तऱ्हेनं आपण मंदिराच्या आवारात पोचलेलो आहोत मित्रांनो. मला आता लावूनच आशीर्वाद घ्यावा लागेल, कारण आय एम नॉट सो वेल प्रिपेअर्ड आत्ता की मंदिराच्या आत जाऊन मी दर्शन वगैरे घेईन. मोसम गर्दी इकडं, तर बाहेर काही दिसत नाही, पण आत आल्यावर कळतं इकडं भरपूर गर्दी आहे. छान असं म्हणजे असं गावातलं वातावरण जे असतं ना, गाई म्हशी बांधलेले आहेत वगैरे वगैरे. का इकडं कशाला आलो आपण? गाडी तिकडंच लावली असती ना. हां चल. हे वातावरण मला अशी खूप आवडतं, जसं गावाकडचं वातावरण. छान लोक चटईवर बसली आहेत, नाश्ता करतात घरनं आणलेला. इकडं लोक काही जे इथं दुकानात नाश्त्याला बसली आहेत वगैरे. छान. मला वाटलं काही गर्दी नाही काय नाही, आपण एकदम अशा ठिकाणी आलो, पण आत आल्यावर एकदम वेगळं दिसलं. अशा तऱ्हेनं आपण पोचलेलो आहोत. सो वेलकम टू कानिफनाथ मंदिर मित्रांनो. अनफॉर्च्युनेटली मोबाईल शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्ही काही शूटिंग नाही केलं मंदिराचं वगैरे, पण बाहेरचे फोटो वगैरे छान काढले, जरा स्वतःचेही काढले, मंदिराचेही काढले छान. आता निघालो आहे परतीच्या वाटेवर. शॉर्ट ट्रिपचा एंड होईल थोड्या वेळातच, पण आधी त्याच्या आधी थोडं कुठेतरी ब्रेक घेणार आहे नाश्त्याचा, कारण भूक भयानक लागलेली आहे. आधी काहीतरी छान खाणार आणि मग आपापल्या घरी. अजिबात निघावंसं वाटत नाही या शांत हवेतनं. इकडं शहर दिसत असेलच आणि इकडं गाव. कसं दृश्य एकदम. इकडं कॉन्क्रीटचं जंगल आणि इकडं निसर्गानं केलेलं छानसं हिरवगार जंगल, की जे हवा असं जास्त वाटतं या कॉन्क्रीटच्या शहरापेक्षा. पण अनफॉर्च्युनेटली आपण त्याच कॉन्क्रीटच्या जंगलातले प्राणी आहोत. रोजीसाठी जावं लागतंच, आणि मग असा वेळ काढून कधीतरी निवांत क्षण घालवायला इथं असं यायचं. तुम्ही हा व्लॉग जर बघत असाल तर प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा, सजेशन द्या, अजून मी कशाप्रकारे व्लॉग चांगला करू शकतो, तुम्हाला काय काय पाहायला आवडेल. आणि प्लीज तुम्ही तुमचेही स्वतःचे एक्सप्लोअर केलेले स्पॉट्स सांगा पुण्याच्या आसपास, की जिथं वन डे जाऊन येता येईल फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, सोलो राईड. मी पण एक्सप्लोअर करायला जाईन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन तिकडचे अनुभव. मला हे अशी छोटी छोटी जी बसकी घरं आहेत ना, ती पण जाम आवडतात. साईडला शेत आणि शेजारी घर, मस्त वाटतं एकदम. पण आपल्याला याची सवय नाही आहे. जर कायमचं जर असं इथं राहावं लागलं तर कदाचित ते रोजची इकडची कामं करणं झेपणार नाही. पण जेव्हा समोर येतं ना असं दृश्य, असं वाटतं की राव असं असायला पाहिजे. मला जेन्युनली वाटतं, मला आणि आवडेलसुद्धा गावात येऊन राहायला कायमचं.
फक्त एवढंच की इथं कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे. पाणीची सवय आपल्याला कॉर्पोरेशन वॉटरची झालेली आहे आणि लाईट गेले तर येणार कधी. इंटरनेट याच्यात आपण अडकलेलो आहोत. पाणी तर मस्ट आहे, इंटरनेटचं समजू शकतो, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मग सोडाव्या लागतील. आणि इकडे इंटरनेट म्हणजे फक्त आपलं मोबाईलवरच निर्भर. रेंज जेवढी तेवढं इंटरनेट. मला नाही वाटत इथं कुठला ISP असेल प्रोव्हाइड करत असेल तर जास्तीत जास्त मे बी BSNLच. त्याच्या पलीकडे नाही वाटत मला काही तिथं कुठली वायर आली असेल इथल्या एअरटेलची किंवा टाटाची वगैरे. खूप कमी शक्यता आहे. पण हां, हे बघा, हा कसा एकदम असं छान टुमदार बंगला बांधला आहे. प्लॉट घेतलं आहे, कंपाऊंड बांधलं आहे आणि छान मस्त बंगला बांधला आहे. 1 मजल्याचा वरती 2 खोल्या, खाली 2 खोल्या, किचन, अटॅच बाथरूम, मस्त एकदम. आणि हे एक असं रो हाऊससारखं. हा बघा, सरपंच. आपला मित्र मागे राहिला का काय दिसत नाही आहे. 2 मिनटं वाट बघूया त्याची. येतोय का? फोन तरी कर. कशाला थांबलेला हा? पंक्चर झालं का पेट्रोल संपलं आहे का काय? सो मित्रांनो, आत्ता मी ब्रेकसाठी आलेलो आहे. भयानक भूक लागल्यामुळे खाली उतरल्या तिथं एक मानकर डोसा सेंटर आहे, तिकडं आत्ता आलो आहे खायला. तो काहीतरी घेऊ, थोडंफार खाऊ, कारण आज एकत्र जेवणाचाही प्लॅन आहे. घरी सांगितलं आहे जेवण करू नका, सो बाहेरनंच खाऊन जावं लागणार आहे. आता बघू काय खाता येईल आपल्याला छानपैकी. हॅलो मित्रांनो, नमस्कार. अजून आम्ही परतीच्याच जर्नीवर आहोत. काय जर्नी नाही म्हणता येणार, पुढच्या अर्धा तासात या मित्राच्या घरी पोचू आणि थोडा वेळ वाट बघून जरा आराम करून तिकडनं मग पुढे जेवायला जाणार आहे. मग त्याच्यानंतर मी माझ्या घरी, असा प्लॅन ठरला आमचा. सो बघायचं आता पुढे काय होईल, कसं होईल. निवांत हळूहळू चाललो आहे. बाकी प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक माय चॅनल. आणि काही त्रुटी असतील तर प्लीज सांगा, त्या मी सुधारायचा प्रयत्न करतो. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम इज ऑलवेज वेलकम. बरं वाटतं की कोणीतरी आपला व्लॉग बघतोय आणि त्याला हे जाणवतंय आणि तो आपल्याला सांगतोय की इथं हे चांगलं होऊ शकतं अजून. माझा जो निर्णय होता आत्ता की रायडिंग जॅकेट न घालण्याचा, तसंच नॉर्मल जीन्स टी शर्टवर यायचा, तो बरा वाटला मला. आता बरा वाटतोय, कारण आत्ता इथं इतकं उकडलं असतं ना आणि ते हेवी सगळं घालून फिरायचं एवढ्याशा छोट्या अंतरासाठी, ते नको वाटत होतं मला. बरं झालं. बाकी तुमचा संडे कसा चालला आहे प्लीज कमेंट करून सांगा. मी हा व्लॉग लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करतो, कारण आज घरी गेल्यावर इमिजिएट बसता नाही येणार एडिटिंगला. थोडी घरची जी पेंडिंग कामं आहेत ती करायची आहेत. काल झोप खूप अपुरी झाली आहे माझी, थोडा वेळ झोपीन, बाकीची घरची कामं करीन आणि मग लेट नाईट जरा बसीन व्लॉग टाकायला. मे बी सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत मी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माहिती आहे माझे व्लॉग्स खूप असे निवांत शांत येतात 2-2, 3-3 आठवड्यांनी. तसं नाही झालं पाहिजे, पण काय करू, हे रेग्युलर ऑफिस रुटीन माझं इतकंच डिफिकल्ट आहे ना. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करा आणि त्याच्यानंतर घरचं सांभाळून हे व्लॉगिंग करा आणि प्लस एडिटिंग करून अपलोड करा.
नाही होत एवढं एकदम एकत्र सगळं. त्यामुळे खरं ॲक्च्युली मला लेट होतो आहे. पण ॲटलिस्ट संडे टू संडे किंवा सॅटर्डे संडे मी दोन्ही कोलॅबरेट करून व्यवस्थित एक तरी व्लॉग गेलाच पाहिजे आठवड्याला, असं मी प्रयत्न करतो आहे आता यापुढे. कसलं दिसतंय पुणे इकडनं, माय गॉड. मी कधी या घाटात आलो नव्हतो, फर्स्ट टाईम आज आलो आहे असं वाटतं. कधी लहानपणी आलो असेल तर माहीत नाही मला, नाहीच आलो आहे. पण एकदम असं पुणं असं इतकं लांबनं बघताना असं वेगळंच वाटतं. नुसत्या बिल्डिंग, सिमेंटच्या बिल्डिंगमध्ये काही पॅचच नाही, काही रिकामे. गॉड, हे असं एक ड्रोन शॉट मी घेतला असतं तर अजून मजा आली असती, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ड्रोनच नाही आहे. सो दरवेळेस ते अगदी ड्रोन शॉट घ्यायचं असं खूपच ठरवलंच मी तर मला ते जनरेट करावे लागतात शॉट्स, ऑनेस्टली सांगायचं झालं तर, ते नसल्यामुळे. पण मग त्याच्यात पण फार डोकं चालवावं लागतं बाबा. हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे आहे तेही मी साईड बाय साईड शिकतो आहे स्वतःहूनच, बाकीच्यांचे व्हिडिओ बघून किंवा बाकीच्यांनी ॲक्च्युअल ड्रोनमधनं शॉट कसे घेतले, त्या ड्रोन शॉट अँगलला काय म्हणतात, त्या अँगलचं नाव काय आहे, हे सगळं एकत्र करून छान काय म्हणतात लेमॅनच्या लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रॉम्प्टिंग करावं लागतं AI ला. मग तो किती 5 ते 6 अटेम्प्ट नंतर हवा तसा रिझल्ट मिळतो आपल्याला. मी केलेले ट्राय, भरपूर पैसे वाया घालवलेत त्याच्यावर. वाया घालवलेत असं नाही म्हणणार, कारण मी खूप शिकलो त्यातनं. मला कॅमेरा अँगलची नावही माहीत नव्हती आधी, पण हे शिकताना कळलं मला नवीन काहीतरी. आता हा किती मागे राहिला आहे माझा मित्र माहीत नाही, कारण आता कुठेतरी वळायचं आहे त्याच्या घराच्या इथं. घर जवळ आलं आहे गेस. सो गाडी आपल्याला परत स्लो करावी लागेल. लवकर आला तर जरा बरं होईल. का गेलं मागं घर जे आयला. हा अजावातच दिसत नाही. हा बघा आला माझा मित्र पुढे आहे. त्याचं आता मागे मागे जायचं, कारण घर जवळ आलं आहे आणि मला रस्ता पाठ नाही आहे. Stop recording.